जय गुरु। जय गुरु। काल झालेल्या ज्या शंका निरसन मध्ये शंका राहिलेली आहे ते प्रतिदिनम आणि प्रतिदिने असं कधी कधी वापरायचं त्याबद्दल. तर ते सर सांगतील. ठीक आहे, नंतर. आता आपण आजचा सेशन चालू करूया. शेवटची 2-3 वाक्य राहिली. 2 वाक्य राहिली. ते शेवटचे 3 वाक्य राहिलेत ताई. हो, आपण ते चालू. अहम तर सॉरी आम्ही तर प्रतिदिन संध्याकाळी मंदिरात देवाला पूजतो. आता या तिन्ही वाक्यांमध्ये तुम्हाला अर्चधातू वापरणं अपेक्षित आहे इकडे. म्हणजे अर्चना करणे किंवा पूजा करतो किंवा असे याला अर्चधातू आहे तो. आम्ही हे बहुवचन आहे म्हणून वयम येणार. तर इज तू, प्रतिदिनम, संध्याकाळी ती एक वेळ आहे म्हणून सप्तमी एकवचन येणार सायंकाले. मंदिरात त या प्रत्यय सप्तमी आहे म्हणजे म्हणजे ते मंदिरामध्ये म्हणजे सप्तमी एकवचन येणार. आणि देवाला पूजतो या दे, हे जरी ते देवाला पूजतो असते तरी ते हिंदीमध्ये देव को देव की अर्चना करोगे असं असणार आहे ते. त्याच्यामुळे त्याचं देवम अर्चामह असणार आहे. देवाला पूजतो. हे थोडं वेगळं आहे तुम्हाला. पण ह्या सगळ्या वाक्यांमध्ये जे लिहिलं गेलंय अर्चधातू तोच तुम्हाला वापरायचा आहे. पूज धातू जो असा तो आहे तो वापरायचा म्हणजे अर्च वापरायला करा. हा. बोला सुषमाताई, काय बोलताय? हे मी लिहिलंच आहे, पण दुसरं पण एक लिहिलंय की ईश्वरम भजामह. तर होऊ शकतं का? ईश्वरम भजामह. भजामह. ईश्वरम बरोबर आहे. भज धातू जो आहे तो भजामह. हो, भज धातू भज म्हणजे एक मिनिट हा. भजचा अर्थ बघायला लागेल मला. ते असं. बर बर. हा. बर ठीक आहे. मी एक मिनिट हा, मी बघून सांगते तुम्हाला. भज हो धातू हो. काय आहे. भज म्हणजे वर्शिप करणे आहे. भजणे. हो, तो होऊ शकतो भज धातू. भजा. म्हणजे मला दोन्हीत काय फरक आहे, म्हणजे काही आहे का फरक, असं विचारायचं होतं. नाही, ते मी सरांना विचारून तुम्हाला. सर आता ना उद्या येणारच आहेत तसंही बर एक्सप्लेनेशन बर. द्यायला. तर मग मी जे माझ्याच्याने जेवढं होतं तेवढं मी एक्सप्लेन नाही करेन. नाही, बरोबर आहे, पण मी माझी शंका फक्त व्यक्त केली. मी लिहून घेतलंय, उद्या मी सांगते. हा हो हा. हो. कुणाची बोला. हा, मला काय विचारायचं होतं. जे आपण विभक्तीचं शिकलो तेव्हा काय म्हटलं होतं की काय हा प्रश्न विचारला, काय करतो म्हणजे पूजतो. पूजतो म्हटल्यावर द्वितीय विभक्ती येते. म्हणून मी अर्चंती लिहिलं होतं. आणि दुसरं म्हणजे कोणाला, कोणाला हा प्रश्न केला की चतुर्थी येते, म्हणून मी देवाय लिहिलं होतं, चतुर्थी एकवचन. मग ते तसं नाहीये असं का? एक तर म्हणजे चतुर्थी येतच नाही असं म्हणजे माहित नाही ते. बरोबर ना, कोणाला म्हटल्यानंतर देवाला ना, कोणाला पूजतो, देवाला पूजतो म्हणजे ते संप्रदाय आणि चतुर्थी विभक्ती येते. कोण क्रियापद इथे काय आहे? अर्चणे म्हणजे अर्चना करणे. हा. हो ना, मग आता कोण ते अर्चना काय करतो? म्हटल्यानंतर, मी अर्चना काय करतो. म्हटल्यानंतर पूजतो येते ना. ते म्हणूनच द्वितीय विभक्ती का नाही येत मग तिकडे? तेच अर्चना करतो किंवा पूजतो आपण. देवाला पूजणे ह्याच एक क्रिया आहे. ही क्रिया कोण करताय? आम्ही करतोय. मग वयम हा करता झाला. आणि ते म्हणजे पूजण्याची क्रिया ही कोणावर होते? देवावर होते, म्हणून देवम हे द्वितीयेत गेलं. तर मला चतुर्थीचं तुमचा म्हणजे पूजण्याची क्रिया ही देवावर होतीये ना, मग तो कर्म झालं म्हणून ते द्वितीयेत गेलं. हो, मग द्वितीय बहुवचन का नाही? कारण आपण अनेक देवाला करतो ना खरं तर. इथे एकाच देवाला कुठे करतो? इथे आम्ही तर संध्याकाळी मंदिरात देवाला पूजतो. इथे ते एकवचनच आहे, देवाला पूज.
देवान देवांना असं अनेक देव नाही आहेत ना, मंदिरात एकच देव आहे त्यामध्ये. आणि आणि एक म्हणजे आम्ही तर तर जे आहे तिकडे यदी नाही आहेत का नाही, तूच्या कधी ऐवजी? तरी नाही, तू हा तर म्हणजे तूच आहे. जर तर वाला तर नाहीये ना तो, आम्ही तर असा. हो ना, पण मी म्हणजे जर तर असेल तर यदी येणार. यदी तरीही येणार. जर ओके तर ओके. हे पेअर मध्येच येतं ना, यदी तरीही. बरं बरं. ठीक आहे, पुढचं वाक्य जाऊया आपण. आणि मी प्रतिदिने लिहिलं होतं, ते ते प्रतिदिनमच राहणार. प्रतिदिनमच राहणार आहे. सायंकाले असणार आहे ते. सर सांगणार आहेत तुम्हाला प्रतिदिनम का असतं आणि प्रतिदिने का नसतं. तर म्हणजे मला माहितीये, पण मग मी सर उद्या येऊन सांगणार आहेत ते. हं? तुम्ही सर्व ईश्वराची पूजा का करीत नाही? इथे पण पुन्हा पूजा करण्याला अर्च धातूच वापरायचा आहे. तुम्ही हे बहुवचन झालं, युष्मतचं बहुवचन युयम. आता ते तुम्ही सर्व म्हणजे ते युयमच आहे, पूर्ण एकच शब्द आहे तुम्ही सर्वला. ईश्वराची पूजा का करीत नाही? आता इथे चाचीचे असलं तरी ते अर्च धातू आहे, तर त्याच्यामुळे ते पूजा करण्याची क्रिया ईश्वरावर होतीये, म्हणून ते ईश्वरम किम न अर्च थ युयम असल्यामुळे ते थ झालेलं आहे. हा बोला सुषमाताई. सुषमाताई. हा. मी लिहिलंय यूयम सर्व ईश्वरम किमर्थम न भजसे. कशासाठी नाहीये ना, किमर्थम अर्थम किम अर्थम कशा अर्थाने. ते किमर्थम नाही, हा का करीत नाही असं डायरेक्ट का हा आहे हा. म्हणून. आणि मग या भजर सर्व या भजर तो. शब्दाला काय आहे? तुम्ही सर्व हा शब्दच युयम आहे ना. म्हणजे तुमचं कसं त्वम म्हणजे तू, युवाम हा हा म्हणजे दोघे, आणि युयम म्हणजे तुम्ही सगळे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व बरं. तरी इथे दोन वेगळे शब्द दिसले असले तरी तो संस्कृतमध्ये युयम ह्या एकाच शब्दाने ते संबोधलं जातं, है ना. आता इथे सुद्धा ईश्वराची म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात तसं ना, चाचीचे येतं, मग ते षष्ठी एक वचन नाही येणार, म्हणून मी देवस्य लिहिलं होतं. हा नाही हे बघा, म्हणजे आपण बाळबोध मध्ये होतो तेव्हा ते बरोबर होतं की देवस्य पूजा. मग तो पूजा शब्द, जेव्हा तुम्ही अर्च शब्द म्हणजे पूजा करण्याला अर्च हा डायरेक्ट वापरता, आणि पूजा करण्याची क्रिया ईश्वरावर झालेली आहे. कधी कधी काय होतं मराठीमध्ये ना, ते चाचीचे द्वितीय आणि षष्ठीचं ना, ते थोडं असं एकमेकात मिसळलं जातं. म्हणजे कधी आपल्याला वाटतं की ते सप्तमी आहे मराठीमध्ये, पण ते ऍक्च्युली द्वितीय असते ती संस्कृतची. हा, मग ते ते जरा थोडस तुम्हाला कन्फ्युजिंग आहे. प्रॅक्टिसनेच येणार ते. ईश्वरस्यम किम न अर्चथ वगैरे असं ते, म्हणजे थोडस. हा. किंवा देवम असं करू, ईश्वरच्या ऐवजी देवम. हा, देवम पण चालेल. हा. हम्म. आता तिसऱ्या ह्याच्यात पण अर्च धातूच तुम्हाला वापरायचा आहे. आता यापुढे पूजा करणे याला अर्च धातूच वापरत जा. आता म्हणजे ह्याच्या पुढे जेव्हा वापराल तेव्हा, तुम्ही उद्या ईश्वराला अवश्य पूजाल का? इथे पण पूजण्याची क्रिया ईश्वरावरच होतीये. तुम्ही म्हणजे तुम्ही सगळेजण, प्रश्नार्थक वाक्य आहे म्हणून किम हा पहिला येणार. किम युयम. आजला अद्य म्हणतात, आणि उद्या म्हणजे टुमॉरोला म्हणतात श्वः. आणि ईश्वराला अवश्य पूजाल का? ईश्वरम. आता तुम्हाला मी अवश्य गेल्या वेळेला नूनम हा शब्द वापरलेला आहे, तो इथे तो वापरला गेलेला आहे. ईश्वरम नूनम अर्चथ. तुम्ही सगळेजण आहात, बहुवचन आहे म्हणून तो अर्चथ झालेला आहे. किम प्रश्नार्थकसाठी तुम्ही युयम, उद्याला श्वः म्हणतात. ईश्वराला अवश्य पूजाल का? ईश्वरम नूनम अर्चथ. हा मोरेश्वरजी बोला. हा, इथे ना ऍक्च्युली पुस्तकात उद्या ईश्वराला उद्या ईश्वराला अवश्य पूजा असं आहे, म्हणजे ते संबोधनार्थ वाक्य वाटलं मला, म्हणून ते शेवटचं जमलं नाही. नाही आहे का आता त्या तुम्ही लिहिताना इकडे पूजाल का असं आहे, म्हणजे तो क्वेश्चन मार्क आहे तो. हा. पण त्या पुस्तकात अवश्य पूजा
पूजा. आणि म्हणजे पूर्णविराम तो आहे का? इन्स्ट्रक्शन दिलेली आहे त्यांनी. नाही नाही, पूर्णविराम आहे का प्रश्नचिन्ह आहे पुस्तकामध्ये? नाही, पूर्णविराम आहे. आ प्रश्नचिन्ह नाहीये. अच्छा, मग तो वेगळं असेल. हा, तुम्ही उद्या ईश्वराला अवश्य पूजा. हा, मग ते असं पूजा हा, असं सांगितलं गेलं असेल. नाही मग असं म्हणूनच मला विचारते ते आता विभक्तीमध्ये ते संबोधनार्थ येणार ना शेवटचं. मग ते काय असेल, मग त्याचं उत्तर कसं लिहिणार? ते आज्ञार्थ होऊन जाईल ना, आज्ञार्थाला हो पूजा. हो हो, म्हणूनच विचारलं. अर्च. नुसतं तर अर्च, नूनम तर अर्च. हे ना एकदा मी कन्फर्म करते वाक्याचं. कारण काय आहे, ह्याचं सरांनी काल जसं सांगितलं ना, ह्याचं जे मूळ पुस्तक आहे ते हिंदीत आहे आणि हिंदीत हे वाक्य आहे. हा, जर असं असेल ना तर तुम्हाला ते म्हणजे असं हिंदी च वापरायचं आहे करून. पण मग तुम्ही उद्या ईश्वराला अवश्य पूजा, हे जे आज्ञार्थ वाक्य आहे त्याचा अर्थ काय होईल ते मी तुम्हाला उद्या सांगते. हा, तसं असं. कारण ते सरांना विचारून सांगायला लागेल मला की आपल्याला हिंदीच फॉलो करायचं आहे की हे फॉलो करायचं आहे. बरं, इथे पण द्वितीय आणि षष्टीमध्ये हो, कन्फ्युजन, मग इथे असं पण द्वितीयाच वापरायचं. द्वितीयच. पूजण्याची क्रिया कोणावर होत्या? ईश्वरावर होत्या. सुषमाताई बोला. दोन शंका. एक तर तुम्ही हे बहुवचन आहे ठीक आहे, पण द्विवचन नाही हे कशावरून? तुम्ही दोघं नाही बोलले ना. पण तुम्ही सर्वही नाही म्हणालेले. तुम्ही हे सर्वांसाठीच वापरलं जातं ना. तुम्ही म्हणजे आदरार्थी नाही आहे इकडे. तसं नाही, द्विवचन कशावरून नाही असं म्हणते मी. वचनात नेहमी दोन या अंकाचा किंवा द्वि या शब्दाचा वापर केला जातो. मग केला ते जातो. तुम्ही दोघे असं म्हटलं असतं. तुम्ही दोघे द्विवचन नाही, मराठीत आपण असं कधीच म्हणायला जात नाही ना दोघे वगैरे. सर्वही म्हणत नाही आणि दोघेही म्हणत नाही. आपण एका मराठी आणि माणसाला पण बहुवचन म्हणून तुम्ही म्हणतो, दोघांनाही तुम्ही म्हणतो आणि सर्वांनाही तुम्हीच म्हणतो. संस्कृत मराठी आणि जेव्हा मराठीत द्विवचन नाहीच आहे ना. हा, मी एक मिनिट. हा, जेव्हा जेव्हा संस्कृत मध्ये द्विवचनाची जी वाक्य असतात ती तिच्यात तुम्हाला सांगितलंच जातं. दोन किंवा द्वि किंवा असे त्याची जी म्हणजे अंक आणि अक्षरी रूप आहेत दोन या अंकाची, ती वापरलीच जातात. आणि ते खूप ते- कमी. हे संस्कृत झालं, पण मराठी वाक्य जर तुम्हाला तुम्ही म्हणून दिलं तर काही होऊ शकतं ना, म्हणजे एकवचन, द्विवचन किंवा बहुवचन. पण जेव्हा तुम्ही मराठीचं संस्कृत मध्ये करायला जाल ह्या अभ्यासक्रमामध्ये, तेव्हा ते तुम्ही जेव्हा इथे सांगितलं जातं तेव्हा ते बहुवचन असतं. जर त्यांना बर. हवं असेल की तुम्ही ते द्विवचनात अनुवाद करावा, तेव्हा ते तुम्ही दोघं असं तिथे लिहिलेलं असतं. असं आणि म्हणजे आदरार्थी असेल तर? ते भवान वगैरे शब्द आहे तो तो तुम्हाला तो पुढे आहे, खूप आता नाहीये. बरं. आणि भवान. दुसरं, उद्याला श्वः हा शब्द आहे का? हो. आता हे उद्याचं म्हणजे आता इथे तुम्हाला म्हणजे आज हा अद्य आहे, ठीक आहे. आजला हा अद्य म्हणतात. उद्या हा म्हणजे टुमॉरो, जो उद्या उजाडणार आहे त्याला श्वः म्हणतात. आणि काल जो होता ना, यस्टरडे, हा. त्याला ह्यः बोलतात. ह ला य ला विसर्ग, ह्यः असं बोलतात. अच्छा. ते आज यः, अद्य आणि श्वः. यह, अद्य आणि श्वः. मग ते पुढचं पुढे बोलायचं असेल तर म्हणजे त्याला पर आणि प्रपर असं लागलं जातं. म्हणजे समजा आज आहे, परवा तेरवा. हा परवा तेरवा आपण जसं बोलतो ना तसं. म्हणजे आज अद्य, उद्या श्वः, परवा परश्वः आणि तेरवा आहे प्रपरश्वः. आणि मागे यायचं असेल म्हणजे आज अद्य, यस्टरडे ह्यः, डे बिफोर यस्टरडेज परह्यः आणि डे बिफोर बिफोर यस्टरडेज प्रपरह्यः. आता सध्या तुम्हाला हे या अभ्यासक्रमात फक्त ह्यः, अद्य आणि श्वःच आहे. पण मी एक्स्ट्रा हे सगळे नपुसकलिंगी? हे दिवसा ह्याला काही लिंग नाहीये ना. हे म्हणजे मग हे अव्यय म्हणायचंय? हा, आज उद्या परवाला लिंग कसं नाहीये ना. नाही, नाहीये. म्हणजे म्हणजे हे बदलणार नाही. उद्याची म्हंटल, परवाची म्हंटल. हॅलो.
तसं नाहीये म्हणजे सध्या तरी तुमच्या उद्या तु- आज उद्या तुम्हाला उद्याला कुठे जायचंय का? उद्याला हे करायचंय का? परवा ते असं आपण जेव्हा म्हणतो उद्या तेव्हा त्याला वाक्य तुम्हाला जी येतील ना ह्याच्यात, त्याला तू उद्या कुठे जाशील का असंच असणार आहे. तुम्हाला अद्य श्व एवढंच आहे. नाही नाही, ह्याच्यात ठीक आहे, पण मुळात तो तो शब्द हा अव्यय आहे का नाम आहे? हा ते नाम नाही. नाही, एवढं मला माहित नाही. मी सरांना सांगेन हा, विचारायला. ठीक आहे. आणि ही सगळी जी तुम्ही आता म्हणलात ते लिहून कुठेतरी टाका का? म्हणजे आमच्या हातनं कुठे चुकायला नको तो शब्द. म्हणजे यह ते अभ्यासक्रमात तसं नाहीये, पण मी लिहून देईन. आज अद्य झालेला आहे. आणि तुमचा श्व एवढंच आहे. तर नाही, ते वह. कालचं ते लिहिणं जास्त समजत नाहीये. एक मिनिट काल यस्टरडे. हा. तुम्हाला ठीक आहे, आता तुम्ही पीपीटी नंतर करा. दिसतेय का? पीपीटी दिसतेय का तुम्हाला? हो 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 हो. हो 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 हो. हा. ह ला य ला य. सर्ग श अच्छा. अच्छा अच्छा अच्छा. य ह ला य अद्य आणि हो हो नाही अच्छा, आणि जसं तुम्ही सांगितलं आता श्वः, वह. परश्वः, प्रपरश्वः, तसंच मागच्या बाजूला तसं जायचं. हा पुढे जायचं पर आणि मागे जायचं. परयः, प्रपरयः. मी लिहिते इकडे. हे तुम्हाला नाही आहे, पण मी लिहून देते बस. पर सॉरी हा वह आणि प्र परश्व दिसतंय का तुम्हाला? हो 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 हो. परश्व आणि मागे जायचं असेल तर त्यालाही तेच लागणार, पण ला हम्म. लागणार. म्हणजे हा जसाच्या तसं असणार आणि त्याला पर लागणार. आणि त्याच्या डे बिफोर यस्टरडेला प्र सॉरी प्र 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 टाईप होत नाही माझ्याशी. परयः, प्र परयः. असं असणार आहे. दिसलं का तुम्हाला? हो 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 हा. पण तुम्हाला आता फक्त एवढे तीनच आहेत. हा. हो हो. धन्यवाद. ओके. चला आपण पुढे जाऊ आता. एक विचारू का ताई? बोला बोला. ते आता त्यांनी विचारलं, तुम्ही उद्या ईश्वराला अवश्य पूजा, तर असं होऊ शकेल का? यूयम श्वः ईश्वरः अवश्य पूज्य किंवा अर्चय. नाही ताई, हे मी ना अज्ञार्थीचं तुम्हाला मी नंतर सांगेल, कारण त्याच्यात ते ईश्वरमच पाहिजे. पण उगाच मी चुकीचं सांगण्यापेक्षा उद्या सरांना मी ओके हा. ओके ओके, चालेल चालेल. आता हे क्रियापदाची रूपं आहेत तुम्हाला. ती तुमची म्हणजे ती पाठच करायची. ती तह अंतीवालीच आहे. ती अट धातू म्हणजे टू वँडर म्हणजे भटकणे. मग त्याचा अटती, अटंती, अटथ आणि भविष्य काळात अटिष्यती, अटिष्यंती, भटकतील वगैरे असं होऊ. अटिश्याम म्हणजे आपण सगळे आपण भटकू असं असणार आहे. हा अट धातू आहे तुमचा. तर याची रूपं तुम्ही म्हणजे स्वतः एकदा लिहून काढलीत की होईल. हा सुषमाताई बोला. हे हे दिलंय हे चांगलं आहे, पण म्हणजे सर म्हणाले की आपल्याला मुळात हिंदी असणार आहे, तर ह्याचं हिंदी कसं होईल? घूमना भटकतो तर घूमते हैं हिंदीमध्ये. पण तुम्हाला अनुवाद मराठीतच करायचा आहे ना. नाही, पण म्हणजे समजा हिंदी वाक्य दिलं असेल त्याचं संस्कृत करायला सांगितलं तर? भटकना हो हो भटकणे. भटकना, आप कहाँ भटकते हो, आप कहाँ घूमते हो असं असेल. अच्छा, पण असं असू शकेल म्हणजे हिंदी वाक्य देऊन त्याचं संस्कृत करणं असू शकेल. तुम्हाला वाक्य जेव्हा अनुवाद असतात तेव्हा ते हा. मधून मातृभाषेत अनुवाद करायचे असतात. आणि दुसरा जो असतो तो हिंदी वाक्य दिलेले त्यांचे हिंदी किंवा इंग्रजी दिलीत आणि त्याचा मातृभाषेत करायला असतो. म्हणजे आम्हाला ह्याचं हिंदी सगळ्याचं बघायला लागेल सगळ्याचं व्यवस्थित. हो हो. हिंदी तुम्हाला जेव्हा अनुवाद असतील तेव्हा ती वाक्य हिंदी आणि इंग्लिश मध्येच असतील, मराठीत नसतील. म्हणजे ओके. ती जी वाक्य असतात म्हणजे हो हो भाषेतली संस्कृत मध्ये जी करायची असतात ती. हो हो.
धन्यवाद. पुढचा धातू आहे अर्च धातू, म्हणजे पूजने, पूजा करणं, अर्चना करणं असं. तर आता अर्चश्यामह वगैरे आपण सगळे पूजू, देवांना पूजू असं आहे ते. ही सगळी तुम्ही एकदा लिहून काढलीत की ती आपोआप तुमची वर्तमान काळातली आणि भविष्य काळातली रूप पाठ होऊनच जातील. कारण त्याच्यात ते इष्य प्रत्यय लागतो भविष्य काळात, भविष्यचा इष्य प्रत्यय इथे लागला जातो. तर ते हा अर्च धातू आहे. पुढे आहे हा खेळणे, आपल्याला क्रीडती धातू होता तसा हा खेल धातू आहे, म्हणजे खेळणे असा होतो तो. काही एक विचारू का? बोला बोल. पुस्तकामध्ये वेगळं दिलंय काय अर्च पूजनेचं काय किंवा खेलतीचं, आता समोर दिसतंय ना मला. हम्म. तर खेलती, खेलसी, खेलिष्यसी, खेलिष्यामी, खेलंती आणि खेलत. हा ताई, त्याच्यात कसं आहे आता ते थोडेसे देत जाणार आहे, त्याची तुम्ही करायची. जी वर्तमान काळातली जी तिथं अंती आहे आणि भविष्य काळातली भविष्यती भविष्याचा, ती सगळी तुम्ही तुमचीच लिहायची. त्यांनी थोडीशी दिलेली आहेत. त्यांचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचं तयार करा पूर्ण टेबल आणि तुम्ही तुमची वर्तमान काळातली आणि भविष्य काळातली रूपं लिहा आणि पाठ करा असं आहे. नाही म्हणजे खेला मी दिलंच नाही त्यांनी. नाही आपलं असं प्रथम असं ओळीनं आलं पाहिजे ना असं. नाही नाही, आता आता हळूहळू तुम्हाला ना ते रेफरन्सेस दिले जाते. पुढे पुढे तर ते द्विवचन पण देत नाहीत शब्दरूपांचं पुढच्या पुढच्या पुस्तकांमध्ये. ते त्यांचं असं पुस्तकामध्ये आहे की तुम्ही आता तुम्हाला जर हवी तर तुम्हाला ती आता यायलाच हवी ही रूपं. ह्या स्टेजमध्ये तुम्हाला ते दिलं नसलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे की हा हे मधलं मधलं रूप आहे म्हणून. प्रथमा एक वचन, अच्छा. प्रथम पुरुष, उत्तम पुरुषची रूप तुम्हाला आता आत्मसात केली पाहिजे. म्हणून ते आता आटतीचं बरोबर आहे, पण अर्चती आणि खेलतीचं नाही. बरोबर बरोबर नाही ताई, ते नसणार आहे तिकडे. म्हणजे त्यांना आता हम्म. तुम्ही तुमचं आता चालू करा लिहायला. किंवा मग ही तुमची पीपीटी ही वापरली पाहिजे नोट्स. तुम पीपीटी वापरण्यापेक्षा म्हणजे मी तुम्हाला असं करेन की हा पीपीटी हा फक्त रेफरन्स आहे. तुम्ही तुमचे नोट्स तयार करा आणि ते वापरा. म्हणजे ते ओके खूपच ओके. पुढे तुम्हाला खूप त्याचा फायदा होत राहील. कारण काही वेळेला पीपीटी ही, काल सरांनी जशी सांगितलं तुम्हाला की हे रेफरन्स मटेरियल आहे, ह्याच्यावर डिपेंड राहू नका तुम्ही पूर्णपणे. तुम्ही स्वतःला जे तुम्हाला समजतंय किंवा आपलं जे चाललेलं आहे, जे तुम्ही सरांना ज्या क्वेरीज विचारता आहेत त्याच्यातनं तुम्ही तुमचे नोट्स तयार करा आणि त्याच्यातनं तुम्ही जास्त चांगल्या प्रमाणात संस्कृत आत्मसात करू शकता. इथे चुकीने ते खेलच आलाय, पण हा चल धातू आहे. चलती, तो चालणे या अनुषंगाने तो आहे चल धातू. ह्याचं पण तुम्ही तयार करा स्वतःच क्रियापद. आता काही शब्द दिलेले आहेत. कुठे वाचेल का हे शब्द? लक्ष्मी आहेत का? वाचाल का? हो आहे ना. हो आहे. वाचा, शब्द वाचा. बलिवर्धः वृषभः इक्वल टू बैल और ऑक्स और बुल. कृषकः कृषिवलः इक्वल टू शेतकरी फार्मर. सस्यम धान्यम इक्वल टू धान्य कॉर्न. तृणम इक्वल टू गवत और ग्रास. थँक्यू. पुढचं कोणी वाचेल का? ओके. आहे का तुम्हाला डाऊट? हो. प्रत्येक शब्दाचं जर लिंग याच्याबरोबर सांगितलं गेलं तर बरं होईल. बलिवर्धः म्हणजे बैल, तर तो बैल पुल्लिंग आले. हे ना देव, तुम्हाला ह्याच्यात तर कळेलच. बलिवर्धः मला वाटतं ते देव विसर्ग आलाय म्हणजे पुल्लिंगी आहे आणि पाय मोडलाय म्हणजे नपुसकलिंगी असं नपुसकलिंगी. आकारांत आलं की ते स्त्रीलिंग आहे. स्त्रीलिंगी होणार. हा. कोणी वाचेल? यात अपवाद असतात ना पण. मी आसावरी वाचते आता पुढचं. ताई, अपवाद म्हणजे नाही, तुम्हाला तुम्ही सांगितलेलं त्याप्रमाणे धरलं आणि प्रत्येकाला तसंच केलं तर आम्ही चुकणार नाही याचा 100%
हा म्हणजे तसं असायला हरकत नाही. काही अपवादाचं तुम्हाला पुढे जेव्हा नकारांत वगैरे शब्द येतात ना, नकारांत नकारांत सकारांत, तेव्हा आपल्याला थोडा प्रश्न पडतो त्याच्यात, किंवा समास किंवा असे असतात. पण हे शब्दार्थ ना खूपच स्ट्रेट फॉरवर्ड असतात, ते जे आहेत तेच असतात. नाही, शब्द अर्थ मला म्हणायचं नाही, लिंग म्हणायचंय. शब्दार्थ म्हणजे आता बली वर्दह इथे दिलेला आहे की नाही शब्द, तो वर्दह हो. प्रमाणे जेव्हा देवह वन आणि वनम आणि माला आहे सध्या तुम्हाला, तेव्हा त्याच्यात खूप खूप वेगळं नसणार आहे, ते तसंच असणार आहे. पुढे पुढे जेव्हा तुमचे शब्दांची ते वाढत जाईल ना, जेव्हा ते हम्म. इकारांत उकारांत ऋकारांत असे शब्द तुम्हाला पुढे पुढे आहेत, तेव्हा थोडा प्रश्न पडतो. आता ते खूप असंच आहे. पुल्लिंग देवह आहे तर पुल्लिंग आहे, म असेल वनम आहे तर वनम सारखं दिलेलं असेल तर ते नपुंसकलिंग आहे, आकारांत असेल तर ते मालासारखं चालणार स्त्रीलिंग आहे. बर. सध्या तुम्हाला काही हे नाही. हा बोला मोरेश्वरजी. मला सांगा की आता ते वरचा तिसरा शब्द सस्यम हम्म. ध्यानम लिहिलेलं आहे, त्याचा अर्थ ध्यानम आहे, ध्यान लिहिलेलं धान्यम आहे ते. आहे. ध्यान, धान्यम, धान्य बरोबर ना? अन्नधान्य असतं ना तसं धान्यम, हो हम्म. हो धान्य. मग तिकडे कॉर्न लिहिलं, कॉर्न म्हणजे मका येतं ना, मग ते त्याला कसं हा असं लिहिलं? आणखीन कॉर्न एक गोष्ट. इथे नाही, इथे जो इंग्लिश वाला जो कॉर्न यांचा अर्थ आहे याचा अर्थ ते हा, धान्य आहे, म्हणजे तृणधान्य असं असतं ना, त्याला कॉर्न घातलेलं आहे. बरं, हा तो ठीक आहे. मकावाला. आता आता ते सस्यम आणि धान्यम जे आहे हम्म. ते कुठल्या वेगवेगळ्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतात का? का हे अक्षरशः समानार्थी आहेत, काही वापरलं तरी चालतं समानार्थी, असं? समानार्थी आहेत. सस्यम म्हणजे धान्य, पूर्णपणे समानार्थी. धान्य. हो. असाविरी ताई बरं, पुढे ठीक. वाचा. हो, दिसत नाहीये पण. हा वाचा. क्षेत्रम शेत, फलम नांगर, बीजम बीज, वर्षा वर्षाकालः पावसाळा. पावसाळा. क्षेत्रम म्हणजे आता आपण बोलतो ना की या क्षेत्रात आहे माझं जे, तर तसं लक्ष ठेव. क्षेत्रम म्हणजे शेतकऱ्यासाठी शेत असा अर्थ होतो. हल जो आपला बलरामाचा हल होता ना, त्याच्यावरनं तुम्ही लक्षात ठेवा. हल म्हणजे नांगर. बीज, बीज आपलं जसं बीज असतं त्याला म्हणतात सीड. त्याच्यामुळे ते तसे खूप अ, असे वेगळे शब्द नाही आहेत, मराठीतलेच तसे आहेत. आणि वर्षाकाल म्हणजे पावसाळा हे आपल्याला माहितीच आहे. पुढचं कोण वाचेल दुसरं? ताई बीजम बीजम म्हणजे बी बियाणे असं म्हटलं तर बीज. चालणार नाही का? हो हो चालेल ना, बी बियाणे बीज, बरोबर, सीड. पुढचं कोण वाचेल? कोणी आहे का वाचणार? मी वाचू का संगीता? हा वाचा संगीता ताई. आलवालम आळे. हे जे आळे, हा आळे, वाचून घ्या मग मी सांगते. हा. हा. मेघ जलद ढग ढग, स्वापह झोप. हो. आता इथे आलवालम म्हणजे ना, आळे करतात म्हणजे ना, तुम्ही आता शेतांमध्ये वगैरे गेलात ना, तर ते कसं झाडाभोवती एक असं गोल मातीचं केलेलं असतं, आणि मग त्याच्यात ते पाणी सोडलं की ते त्या झाड आणि मातीचं जे छोटासा असं आळच म्हणतात त्याला, फ्रेम अशी केलेली असते, त्याच्यामध्ये ते पाणी राहतं, त्याला असं आळं म्हटलं जातं. ह्या शब्द आलमचा अर्थ सगळ्यांना कळलेला आहे का आळ्याचा? आता त्यांनी ते बेसिन दिलंय म्हणजे ते काय, असं बेसिन म्हणजे एक असं फ्रेम केलेली असते झाडाभोवती, त्याच त्यामध्ये ते पाणी अडकलं जातं म्हणून आळं करतात. किंवा झाडाच्या भोवती आळं करतात म्हणजे ते पाणी अडवण्यासाठी. कोणाला काही काही शंका? बोल. हा, सांगू का? एक मिनिट. ते झाडाच्या भोवती आळं करतात, ते एका झाडाच्या भोवती असेल तर त्याला आळं म्हणतात. पण जर पिकांसाठी असेल की नाही, पिकासाठी, तर त्याला वाफा पण म्हणू शकतो बघा आपण, वाफा. वाफा, हा चौकोनी असतो वाफा त्याच्यात. हा, चौकोनी असतो, आयताकृती असतं, थोडंसं मोठं असतं, लांब असतं, आणि त्याच्यामध्ये पीक लावलेली असतात. करेक्ट. तर त्याला तिथं वाफा पण म्हणतात. आणि शेतकऱ्याच्या संदर्भात आहे तर तिथं झाडापेक्षा सुद्धा, म्हणजे झाडांसाठी बरोबरच आहे आळं. हम्म. पण ते पिकासाठी असेल तर त्याला आपण वाफा पण म्हणतात, शेतीच्या तो भाषेत. वाफा ना थोडा मोठा असतो, म्हणजे तुम्ही हो, जसं मोठा असतो. शेतांमध्ये तो बरोबर. वाफा हा केला जातो. इथे हा जो आळा शब्द आहे तो एक असं
तुम्ही असं छोट झाड आहे, छोट त्याचं रोपट आहे, त्या रोपट्याभोवती ते आळं केलं जातं, त्या संदर्भात त्याला आळं म्हणतात. हा. ओके. अच्छा, आलं आलं. पुढे कोण शब्द ते वापरताय? जलदः मी जलदः वाचते. म्हणजे हे करताना एकदम वेगवान होऊ नये आमच्याकडनं म्हणजे मिळवलं. हा. म्हणजे अनुवाद करताना. हा, आता इथे काय आहे ते तुम्ही वाक्य बघायला लागेल. अनुवाद करताना जर तर वाक्य ढग, पाऊस, पावसाळा ह्याच्याशी जर संबंधित असेल तर ते जलदह म्हणजे तो ढगच असणार. हा, किंवा जर मग ज्या वाक्यांमध्ये गतीशी संदर्भ असेल किंवा गतिवान वस्तूंशी संदर्भ असेल तेव्हा तो जलद म्हणजे तो वेगळा असणार आहे आणि तो कधीही तो असा जलदह नसणार आहे. तो पुल्लिंग एकवचन नसणार आहे. मग ते कळलं? इथं ताई एक मिनिट, इथे जलदह म्हणजे ढग, तर हे नाम आहे, हो की नाही? आणि जेव्हा ते जलद हे क्रियेसाठी असेल तर ते क्रिया विशेषणाच असेल ते. हा, ते वेगळं तुम्हाला ते कळेलच इथे. आता इथे ते वाक्याच्या संदर्भानुसार आपल्याला ते घ्यावं कळून लागेल. जातं. इथे कसं ते आता नुसता शब्द आहे ना दिलेला, बरोबर आहे, तर तो त्याच्या ढगच आहे, तो ढगच. राहतो त्याच्यामुळे ते होतं. पण वाक्यातनं ते खूप सहजतेने येतात. त्याला असं काही खूप वेळ येतं. आपल्याला मेहनत नाही करायला लागत. आणि मराठीमध्ये सुद्धा जलद ढगाला सेम मिनिंग काय म्हणतात, समानार्थी शब्द जलद आहेच आहे. जलद येणारा तो जलद जल असं. देणारा, जलदायक, जो जलद जलद. जलद. जायचं का पुढे आपण? पुढचं हो. कोण वाचतंय? मी वाचते वासंती. वाचा. हा. दीपः दिवा लॅम्प, गुडः गुळ जॅगरी, खेटः खेटक गाव व्हिलेज. खेटकह वाचा. हो, खेटकः. क्रयमण क्रयः खरेदी. क्रय खरेदी झालाय चुकून. देणं. क्रयणम क्रयः. ताई म पूर्ण नाही वाचू, हलंत वाचा. क्रयणम क्रयणम क्रयः म्हणजे खरेदी. आणि खरेदी. विक्रयः विक्री सेल. म्हणजे आपण असं क्रय विक्रय किंवा खरेदी विक्री असं बोलतो ना, आता ते क्रयण हो ते खरेदी करणे असं असतं. एखादी वस्तू हा खरेदी. आणि विक्रय, क्रय बघा त्याचा शब्द बघा, क्रय विक्रय एक एक हो एकाचा विरुद्ध अर्थी येतो. त्याच्यामुळे तुम्ही क्रय विक्रय असं पाठ केलं तरी ते तुम्हाला खरेदी विक्री असं पाठ होऊन जात. हो खेटक, हो हो खेटक म्हणजे गाव, खेड आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे ते असं थोडं वेगळं वाटतं इथे, पण तुम्ही त्याच्याशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. आपण म्हणतो ना खेडेगाव, तर ते खेडेगावातलं ते खेटह किंवा खेटकह असं आलेलं आहे. आता गुड, गुड तर हा हिंदी शब्द पण आहे ना, गुड, गुळाला गुड म्हणतात तसं. या शब्दांमध्ये कुणाला काही शंका आहे का? नाही. नाही. अच्छा, पुढचं कोण वाच नाही. पुढचं कोणी वाचणार आहे का? मी वाचते. क्रयणम आणि क्रय दोन्ही पण एक आहे, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. हो, क्रयणम क्रयः, हो दोन्ही येईल ते. म्हणजे ते इथे शब्द संदर्भ. तुम्हाला तो असा वेगळा वाटतोय, वाक्यांमध्ये ना ते बरोबर तुम्हाला कळेल. पण क्रय विक्रय हे जास्त वापरलं जातं. ओके. कोणी वाचताय का पुढचं? हा, मी वाचते ताई. कोण वाचतं? आपणः दुकान, हट्टः बाजार, गोष्ठीगृहम क्लब. आता हे 3 वाक्य आपण बघूया. आपण म्हणजे कसं दुकान, आपणहून आपण कुठेतरी जातो विकत घ्यायला गोष्टी दुकानात असं लक्षात ठेवा. आपण, आता हा मराठी आपण म्हणजे आपण वी नाहीये, हा आपण आहे. तर दुकान असं त्याचा अर्थ आहे. हट्ट, बाजार हाट म्हणतो ना आपण,
तसा तो हट्ट ह लक्षात ठेवा. हट्ट ह म्हणजे बाज. आता हे गोष्टीगृह बघा किती छान शब्द आहे. गोष्टी लिहिलेलं आहे, पण तुम्ही असं लक्षात ठेवा जिथे गोष्टी आपण गप्पा गोष्टी करतो ते घर. म्हणजे त्याला असं म्हणजे आपण क्लबमध्ये जाऊन असं गप्पा मारतो ना असं आनंदाने किंवा असं मित्रमैत्रिणींबरोबर, तसं मग ते क्लब असा तो शब्द आहे. आपण हट्ट गोष्टीगृहम. कोणाला काही शंका आहे का याच्यात? कसे लक्षात ठेवायचे नाही? ठीक आहे, मग पुढचं कोणी वाचतंय का? कोणीही वाचा पटकन. मी वाचू का? पल्लवीताई वाचा. कमलम म्हणजे कमळ. व्यवसाय व्यवसाय म्हणजे बिझनेस म्हणायचं का त्याला? हो, बिझनेस पेक्षा ते ऑक्युपेशन. हा, कुठला व्यवसाय ऑक्युपेशन. करता तुम्ही? आपणिकः सॉरी, हा दुकानदार. हा आपणिकः दुकानदार. हा, आता इथे बघा, आपण म्हणजे दुकान, हा, आणि आपणिकः दुकान म्हणजे दुकानदार जो असतो. ते दोन शब्द असे एकाच वेळेला तुम्हाला लक्षात येत, आपण आणि आपणिकः. पण हा शब्द तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण जेव्हा वाक्यांमध्ये आपण करायला जातो ना चुकून दुकानदाराला आपण बोलतो, कारण ते आपल्या लक्षात असतं ना. अरे आपण असं माणूस मराठीशी आपण करायला जातो, सांगड घालतो आणि अरे आपण म्हणजे काय, हा दुकान माणूस का, मग आपण असं करून जातो. तर दुकानदार म्हणजे आपणिकः आणि दुकान म्हणजे आपण, हे दोन शब्द अगदी पक्के लक्षात ठेवा. ते खूप असे एकमेकांमध्ये चालले जातात. ते क्रय विक्रय पण एक वेळ आपल्याला कळून जातं, कारण व विक्रय व विक्रय व विक्री ते खूप सोपं आहे. त्याच्यामुळे विक्रीच्या विरुद्धार्थी क्रय होतं म्हणजे खरेदी. पण हे आपणिका आणि आपण मध्ये खूपच मागे पुढे होतं. बरं, ह्याच्यात काही कोणाला म्हणजे तिथे शब्दांच्या अर्थांमध्ये शंका आहे का? ताई तिथे मग क्रयणम आणि क्रय हा म्हणजे खरेदी. हो. मग विक्रयणम पण नाही होत का विक्रय विक्रीला? आहे शब्द विक्रयणम वाटतं त्याच्यात. हा, मग असेल ना आता विक्रयणम. हे शब्दांचं कसं आहे ना, आता पुढे जो तुमचा एक जो पाठ असणार आहे ना, त्या पाठामध्ये तो खेडेगावातला जो पाठ आहे पुढचा तुमचा अष्टम पाठ, हा, तर त्याच्यात जे शब्द वापरलेत ना ते ह्या शब्दार्थांमध्ये आधीच दिले गेलेले आहेत. असं झालेलं आहे ते. तर ती बहुतेक ना, मी बघते ती स्लाइड ना मागची पुढे झालेली आहे वाटतं, ती स्लाइड इकडे आलेली आहे, त्याच्यामुळे तो इकडे आलेला आहे. मी बघते त्याचं चुकीने आलंय वाटतं ते अष्टमचं. नाही, पुस्तकामध्ये याच पाठामध्ये आहे. त्याच पाठामध्ये आहे का? आणि पुढे लगेच कृषी वल्लचा धडा आहेच तो 8व्या पाठात. तर त्या कृषीकला धड्यामध्ये ना हे विक्रय शब्द आले. विक्रय हा आलेला आहे म्हणून तो आहे. तर तुमचा विक्रयणम वगैरे असू शकतो शब्द, पण तो त्या धड्यांमध्ये नाहीये, त्याच्यामुळे इथे दिलेला नाहीये शब्द. तर आता आपण थोडस पुढे जाऊ. आपल्याला 1च मिनिट उरलाय. हे जे अभ्यास होमवर्कच आहे. होमवर्कच आहे. होमवर्कच आहे सगळं. हे जे अभ्यासार्थ शब्द तुमचे आहेत ना, ते तुमचे तुम्ही करायचे. हा जो माता शत्रू पिता वैरी ये न बलो न पठात पाठितः न शोभते सभांमध्ये हंस मध्ये बको यथा. या श्लोकाचा अर्थ मी पटकन सांगते. एकच आहे तो, 1च मिनिट उरलाय आपल्याकडे. माता शत्रू पिता वैरी म्हणजे येन बालो न पाठितः, जे आपल्या मुलाला शिकवत नाहीत त्याची आई वैरी व पिता वैरी आहे. कारण न शोभते सभामध्ये हंस मध्ये बको यथा, म्हणजे कारण मोठा झाल्यावर तो सभेमध्ये शोभून दिसत नाही, त्याची अवस्था या हंसांमध्ये बसलेल्या बगळ्यासारखी होते. हे ना, पुस्तकात नाही. हा श्लोक आहे तो तुम्हाला शिक्षणाचं महत्व आणि आई वडिलांनी मुलांना आपल्या शिक्षण का द्यावं ह्याचं महत्व दर्शवतं. मुलगा शिकलाच नाही जर, तर आई वडिलांनी शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलं नाही, तर पुढे तो त्याची अवस्था बगळ्यांसारखी होते, कारण सगळे बाकीचे जे असतात ते हंसांसारखे होणार. म्हणजे काय, जास्त शिकणार, जे जास्त चांगले असणार त्याच्यापेक्षा.
मग आता हा प्रश्नार्थकच चिन्ह आहे की त्या बगळ्यासारखी गत गत होण्यामध्ये मागे